या देशात फक्त मेणबत्त्या पेटतात. सकाळ सकाळी मी पेपर वाचत होतो. हळू आवाजात टीव्ही चालू होता. 8 वर्षी व मुलीवर बलात्कार, अतोनात छळ. ती बातमी वाचून डोकं सुन्न झालं होतं. काय वय झालं बलात्कारासमोर जाण्याचं? हे वय निरागस, निष्पाप, स्वच्छंदी. बघडायचं, खेळायचं. आपण स्त्री आहोत याची जाणीव तरी मूळ धरून लागल्या असतील का? शरीरावर स्त्रीच्या खुणा उमटल्या असतील काय? हे सारं कळायच्या आतच पुष्करण आलंय. खुडणं झालं. वाचून मन खिन्न झालं. भयंकर चीड आली. चैतन्य माझा 7 वर्षाचा मुलगा आहे. शाळेत जायची तयारी करत होता. त्याचं स्कूल बॅग भरणं चालू होतं. तो अधूनमधून पेपर पण मध्ये डोकावत होता. तो सारखा पेपरमध्ये पाहता होता. त्याने जायला हवं होतं, पण तो जगाच्या हलवत नव्हता. आता त्या बाय करावं व गेटपर्यंत पोहोचवावं म्हणून मी उठलो. पेपर एका हातात गुंडाळत. मी बातम्या त्याला दिसू नये म्हणून मी सावधानपणे ते पान लपवलं होतं. तो मला जरा बेचैन वाटला. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. त्याला काहीतरी विचारायचं होतं. त्याला विश्वास देण्यासाठी मी त्याच्या पाठीवर थोपवलं. विचारलं. लगेच मला प्रश्न विचारला, बाबा बलात्कार म्हणजे काय? हो, ह्या प्रश्नाचं मी क्लीन बोल्ड झालो. हे पोपट असं काय विचारतील असं मला वाटायचं नव्हतं. आधीच लपवलेले पेपर मी पुन्हा लपवण्याचा केवलपणा प्रयत्न केला. त्याला बलात्कार या शब्दाचा अर्थ मी कसा सांगू शकत होतो? त्याला कोणत्या शब्दाची मी बलात्कार या शब्दाचा अर्थ सांगू शकत होतो? ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं नसतं तेव्हा आपण तो प्रश्न सरळ टाळण्याचा प्रयत्न करत असतो. विषयांतर करण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच मी केलं. दुसरं काय करू शकत होतो? जाऊ दे, तुला काय करायचं यायचं? असं काय बोलता बाबा? त्या मुलीचा खून केला त्यांनी. अभ्यास सोडून तू हे काय डोक्यात घेतोस? ती किती वेळा सांगितलं, टीव्हीवर पाहत जाऊ नकोस. नाही, मी पेपरला वाचलो हे शेजारचा काकू पण म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? मुलीवर बलात्कार केला त्यांनी. बाबा मला एक सांगा, बलात्कार मुलीवरच का होतात? काही क्षण मी गप्प झालो. मला उत्तर नाही तर काहीच सुचत नव्हतं. तो काही वेळा उभा राहिला. एकटक माझ्या चेहऱ्याकडे. त्याचा तोच प्रश्न तोंडात घोळत होता. हा त्याचा किती निरागसपणे विचारलेला साधा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर किती कठीण होतं हे उत्तर कोण देऊ शकणार होतं? मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. नेहमी जिद्दीला पोटी स्वारी धूम पळाली. त्याची स्कूल बस आली होती. बस वेळेवर आल्यामुळे माझ्या प्रश्नातून तूर्त सुटका झाली होती. त्याने बाय ही केलं, पण मी त्याला बाय करायचं ही विसरलो. हाच प्रश्न तो मला पुन्हा विचारू शकतो. त्याला काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न मला पडला होता. हा प्रश्न एक निरागस मुलाने त्याच्या वडिलाला विचारलेला साधा प्रश्न नाहीये. प्रत्येक घरातून विचारला जाणारा हा प्रश्न आहे. एका खोळ्या उमलत्या पिढीने त्या जुन्या पिढीला खून केलेला हा प्रश्न आहे. प्रश्न साधा असला तरी त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मेंदूचा पार भोगा झाला होता. या प्रश्नाचं उत्तर कुठे शोधायचं? धर्मशास्त्रात की तत्वज्ञानात? संस्कृतीत मध्ये की शिक्षणात? विज्ञानात की समाजशास्त्रात? मनशास्त्रात की इतिहासात? मुलीवरचे बलात्कार का होतात हा प्रश्न आपल्या संस्कृतीत, शिक्षण व्यवस्थेत, कायदे व्यवस्थेत, न्याय व्यवस्थेत व समाज व्यवस्थेत समोर प्रशासन व्यवस्थेपुढे मोठा प्रश्न उभं करणार आहे. इतिहास कितीही गौरवशाली व छाती फुगवणारा असला तरी या प्रश्नाचं स्पष्टीकरण इतिहास देऊ शकतं काय? बस झाला आता. इतिहासाचा गर्व, संस्कृतीचे पोहाडे, मनवादाचे दिंडोळे, संस्कारी नीतिमूल्य बाजार गप्पा, शिक्षण व्यवस्थेचे पोपटच्या पंची, समतेचे ढोल, मानवतेची बकबक, कायदा व न्याय व्यवस्था उदय होतो. संरक्षण व्यवस्थेचे चांगलं. या देशात माणुसकी सातत्याने दारुण पराभव होत आहे, वारंवार होत आहे. या देशात कसली भयंकर विकृती जन्माला येत आहे. न कळत ही विकृती पोसण्याचं काम ही या देशात होत आहे. दादा, मामा, काका, चुलता ही नाते स्टिकर चिटकवण्याचे राक्षस
माणसं म्हणून फिरत आहेत. कोवळ्या मुग्ध निरागस मुलीच्या आयुष्यात ओरडून टाकत आहेत, त्यांना नष्ट करत आहेत. माणूस हा प्राणी आहे, परंतु इतका विकृत प्राणी दुसरा कोणताच नसेल. माणूस की बलात्कार दुसऱ्या प्राण्याचा जगात नाही पाहाव्यास मिळतं. अशा माणसांना अशा रागाने पशु म्हणतात. गॅरेप नाही करत पशु, असं क्राय माणसातच पाहण्याचं मी मिळते. ते क्रौर्य हे कल्पनेपलीकडेच. त्या मुलीबरोबर जे केलं गेलं रचलं त्या कल्पना नाही करू शकत मी. बरं, घटना घडली, दुर्दैवच ते सारं घडलं. त्याचेही भांडवल करायचं, त्यात ही जात धर्म पाहता बसायचं. हैवानानं पुन्हा कसल्या धर्माच्या चौकटीत बसवायचं प्रयत्न करायचा. प्रसार माध्यमातून बातमी मिळायची. त्यांना फक्त बातम्या हवे, झणझणीत बातम्या, मेंदूत मुंग्या आणणाऱ्या बातम्या. त्याचा धंदा जोरात चालतो. विरोधकांना हायताचं केली मिळवलंय. धर्माच्या जातीच्या द्वेषनगीत त्यांना तेल वाहतून आलं. तो भडकण्याचा चंग बांधला जाऊ शकतो. प्रश्न ही किती गंभीर असू द्या, एकदा एका राजकारणात चिखलाला बुडला की त्याला चेंडू होतो. सारेजण त्याला खेळत बसतात. आपण कोणाच्या भावनाशी खेळतोय? माणसाची म्हणून मी जी काय मूल्य आहेत ते पायदळी तोडवीत आहेत याचं भान कोणालाच राहत नाही. अनेकदा झालं तसंच. आता ही वातावरण आपलं गेलंच. मोर्चे निघाले, सभा भराल्या, निदर्शने झाली. अनेक ठिकाणी नेहमीच होतं तसंच भावकांचा उद्रेक झाला. आपण भाषेत राडा झालो. माणसातला पुन्हा माणूस जागा झाला. पुन्हा एकदा नेहमी सारख्या स्त्रीत्वाचे मेणबत्ती पेटल्या. एक पंथी चिरमुडली साठी मन हळूहळू लागली. चिमुडली साठी काळीच पाखरू झाली. पण फक्त एवढंच. अशा अनेक जागी घटना घडल्या आहेत. बातमी पुरवतीत माणसाचे संवेदन टोकरून ओली केली जात आहे. एवी की करोडी टाकायचं आहेत. आता घटना माणसालाच काळेमा फासली आहेत. विरोधकाचा त्याचं राजकारण केलं. बलात्काराचं खापरी त्यांनी सरकारवर फोडलेलं. नेहमी सारखंच सरकार गेंडवाचं कातडं पांघरून बसलं. ही हू नाही, चू नाही. पक्षाच्या संघटनाचं त्याचं राजकारण रंगावले. सामान्य माणूस रस्त्यावर आले. त्यांनी निषेध केला, शिव्या दिल्या, शाप दिला. इतिहास, धर्माला, संस्कृतीला, इथल्या न्यायव्यवस्थेला, असंवेदनशीलतेचे तो धिक्कार होता. यात साऱ्यांचा राग खरा नसतो. अनेकदा तापलेल्या तव्यावर पोळी भाजायचा असतो. कायद्याच्या पळवाटा हे देशात महामार्ग झाले आहेत. कायद्याचा धाक या देशात राहिला नाही. कायदा कधीच दावणीला बांधत गेला आहे. इथल्या न्यायव्यवस्थेचा कसवा पाय आहे. धर्म, जाती, उपजाती, माणसं वर्गीकरण केले जात आहेत. या देशाला इतिहास छाती फुगवण्यासाठी, श्रेष्ठत्वाचा जे ढोल वाजवण्यासाठी वापरला जातोय. आपली जात हीच ओळखली होय आपली आहे. आपल्या तीच जाती धर्माच्या लोकांचे चुकीचे समर्थन केले जात नाही, तर त्याचं उत्करण केलं जात आहे. त्याचे सामाजिक संवेदनशील होण्यापेक्षा त्याचं कट्टर म्हणून सामान्य केला जातोय. ही धर्मात जातीत मनोगत सरपंचित होत आहे. ते म्हणताच लोकशाही मूल्यासाठी भयंकर आहे. स्त्रीच्या आईचं असतं, स्त्रीच ताई असते, स्त्रीच बाई हे आणि सखी, आणि स्त्री शरीर हे फक्त सुंदर आणि मादकच नसतं, तर मातृत्वाची कृष आणली वास्तवल्याचे दूध देणारी ही असते. स्त्री देहाचा बाजार मांडणाऱ्या या व्यवस्थेमध्ये आईचं मायेची पदर, कळव पार बहिणीचं हृदय असणं पुसणाऱ्या व पाठवणारा आधार देणाऱ्या 2 हात बायको किंवा सखीचेही असू शकतात. हे सारं बिंबवलं पाहिजे. आपल्या भोवतीचे वातावरणातून माणसांचं मन आकार केलं असतं. स्त्रीला पण नवीन पिढी समोर कसे पेश करता आहेत यावरून पुरुषी मासिक आकार घेणारा असतो. स्त्री ही उपभोग्य वस्तू नाही, तर ताई, आई, माई असते. ही तीच सखी असते. ती आपली प्रेरणा असते. नात्यातल्या पवित्राकडे आड घिकत नाही होऊ शकत. लेखिकाता ही जरी नैसर्गिक असली तरी माणूस बनवण्याची प्रक्रिया मध्ये ती अडसर होणार नाही व माणसाचा आतल्या सैतानवर डोकं काढणार नाही याची दक्षता घ्यावी लागणारच आहे. नरधम, पशु, राक्षस, हैवान, पाशवी असे संबोधन देऊन
आपण माणसाचा हातला क्रूर व विकृती प्राणी संपवू नाही शकत. पुन्हा एकदा चिरमुंड्यासाठी स्त्रीत्वाच्या रस्त्यावर येऊ शिव्या द्यायच्या, मेणबत्त्या पेटवायच्या की स्त्री सामान्यतेसाठी 2 पावलं उचलतील, हे आपण आपल्या घरातून, आपल्या दारापासून सुरू करावं लागेल. या पेट्या मेणबत्त्या पुरुषी वासनेची नशेची धुंदीची पसरली गेली अंधार दूर नक्कीच करू नाही शकत. महत्त्वाच्या अंशाच्या त्रेसाठी वंशाच्या किमान संवेदनशील मनाचे मिनमिन जळणं, असे फक्त मेणबत्त्या पेटवून नाही भरणं, मशाली पेटवाव्या लागतील.